नमस्कार. 9 सेकंदात बातमी या विशेष बातमीपत्रामध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि संपूर्ण दिवसभरात या क्षणापर्यंत घडलेल्या प्रत्येक घडामोडीचा आढावा घेणार आहोत. केवळ 9 सेकंदात बातमी. नाशिकमध्ये हिंदू समाजाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला गालबोट. 2 जमाव एकमेकांसमोर आल्यानं नाशकातील मेन रोड परिसर आणि पिंपळ चौक परिसरात दगडफेक, काही वाहनांची तोडफोड. नाशिक शहरामधील तांबट लेन परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त. हिंदू मोर्चावरील दगडफेकीनंतर सध्या नाशकात तणावपूर्ण शांतता. नाशकात झालेल्या दगडफेकीमध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी. पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्यासह जखमी पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांना रुग्णालयात केलं दाखल. नाशिकमध्ये 2 गटात झालेल्या राड्यामध्ये जखमी झालेल्यांची मंत्री गिरीश महाजनांकडून विचारपूस. अपोलो रुग्णालयामध्ये जात केली जखमींची विचारपूस. नाशिक पोलिसांकडून नागरिकांना शांततेचं आवाहन. जुनं नाशिक परिसरामध्ये दगडफेकी नंतर तणावाचं वातावरण. रामगिरी महाराजांविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन. सिटी चौक पोलीस स्टेशन बाहेर मुस्लिम बांधवांचं आंदोलन. मोहम्मद पैगंबरांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन. वादग्रस्त वक्तव्यावर रामगिरी महाराज ठाम. हिंदू जनजागृतीच्या उद्देशानं वक्तव्य केलं आणि त्यामुळे परिणामांना सामोरं जाण्यास तयार असल्याची रामगिरी महाराजांची प्रतिक्रिया. रामगिरी महाराजांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा पोलीस स्टेशनमध्येही तक्रार दाखल. छत्रपती संभाजीनगरच्या वैसपूर आणि येवला पोलीस ठाण्यामध्ये रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल. मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल. रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ अहमदनगर जिल्ह्यामध्ये मुस्लिम समाज रस्त्यावर. श्रीरामपूर, कोपरगाव, राहतासह जिल्हाभरामध्ये मुस्लिम समाजाचं निषेध आंदोलन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रामगिरी महाराजांची भेट घेतली. वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरही नाशिकच्या वैजापूरमध्ये सप्ताहाला भेट देत केलं रामगिरी महाराजांचं कौतुक. हिंदू समाजाच्या मोर्चाला परवानगी हा राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा जलील यांचा आरोप. तर दंगली होणार नाहीत तोपर्यंत सत्तेत येणार नाही हे सरकारला माहिती असल्याचा जलील यांचा हल्लाबोल. आमदार संजय शिरसाट यांचं सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन. छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमधील आंदोलनावर शिरसाटांची प्रतिक्रिया. जळगावमध्ये सकल हिंदू समाजाच्या निषेध मोर्चाला गालबोट. मोर्चातील काही तरुणांकडून बाईकच्या शोरूमवर दगडफेक. या घटनेमुळे मोर्चात पोलीस बंदोबस्त वाढवला. जळगावात दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांकडून शांततेचं आवाहन. बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चातील तरुणांनी केली होती दगडफेक. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये हिंदू संघटनांचा आक्रोश मोर्चा. बांगलादेशातील हिंदू समाज आणि मंदिरांच्या संरक्षणासाठी दर्यापूर तहसीलदारांमार्फत पंतप्रधानांना निवेदन. कोलकाता बलात्कार हत्येच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा मोर्चा. घटनेचा तपास लवकर पूर्ण करून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी. धुळ्यामधील शहादा शहरामध्ये पाळण्यात आलेल्या बंदला उत्तम प्रतिसाद. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ देण्यात आली होती बंदची हाक.
कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ मुंबईमध्ये भाजपचा कॅन्डल मार्च, चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात कॅन्डल मार्च. पुरोगामी महाराष्ट्र अशा पद्धतीने मोर्चे निघणं योग्य नाही. नाशिक आणि संभाजीनगरमधील मोर्चावर आमदार अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. देशामधील एकूण 22 यूपीएससी अधिकारी बोगस. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांचा दावा. एक्सवरील पोस्टमध्ये 22 अधिकाऱ्यांची नावही केली जाहीर. यूपीएससी आयोगाला पत्र लिहून या सर्व अधिकाऱ्यांच्या चौकशीची केली मागणी. भाजपचे आणखी काही विद्यमान आमदार काँग्रेसच्या वाटेवर. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याचा ठाकरेंचा आग्रह. नाना पटोले आणि शरद पवारांची मात्र सावध प्रतिक्रिया. मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही जे नाव जाहीर कराल त्याला माझा पाठिंबा. महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य. सेक्युलर सिव्हिल कोड म्हणजे मोदींनी हिंदुत्व सोडलं का? महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा मोदींना सवाल. वक्फच्या जमिनी ढापून उद्योगपतींच्या घशात घालणार असाल तर विरोध. वक्फच्या जमिनी कोणत्याही धर्माच्या असतील तरी वेडवाकडं करू देणार नाही. उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट. लोकसभेत यश आलं म्हणजे घटनेवरील संकट गेलं असं नाही. नाव न घेता शरद पवारांची मोदींवर टीका. पिंपरी चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच. सांगवीमध्ये मद्यपीकडून 4 वाहनांची तोडफोड. पोलिसांनी आरोपीला तत्काळ ताब्यात घेतलं. मात्र वाहन तोडफोडीचं कारण अद्याप अस्पष्ट. पुण्यामध्ये ड्रग्ज तस्करी करणाऱ्या 4 जणांना अटक. ड्रग्ज सेवन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. 119 जण पोलिसांच्या रडारवर. मुंबई विमानतळावर शॅम्पूच्या बॉटलमधून अंमली पदार्थांची तस्करी. DRIनं महिलेस केली अटक. ही महिला नैरोबीहून मुंबईमध्ये आली होती. शॅम्पूतील अंमली पदार्थांची किंमत अंदाजे 20 कोटी रुपये. तलावाच्या सांडव्यावर उभं राहून स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू. नागपूरच्या उमरेडमधील मकर धोकडा तलावातली घटना. पलूस तालुक्यामधील वाढत्या चोरीच्या घटनेमुळे 13 ते 14 गावात पोलीस बंदोबस्त वाढवला. जिल्हा पोलीस प्रमुखांनी आमदार विश्वजित कदम यांच्यासोबत साधला नागरिकांशी संवाद. भयभीत न होण्याचं केलं आवाहन. पुण्याच्या राजेश्वरी नगरी बकोरी इथं टँकरचा अपघात. नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. राजस्थानच्या उदयपूरमध्ये शाळेतील 2 विद्यार्थ्यांमध्ये वाद. एकावर चाकू हल्ला. हल्ल्यानंतर शहरात अनेक ठिकाणी हिंसक घटना. वाहनांना आग, दुकानांवर दगडफेक. पोलिसांनी केला लाठीचार्ज. कलम 144 लागू. कोलकात्यात ट्रेनी डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरणी सीबीआयनं कार हॉस्पिटलचे माजी प्रिन्सिपल संदीप घोष यांना घेतलं ताब्यात. 12 ऑगस्टला घोष यांनी दिला होता राजीनामा. कोलकाता डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरणी बंगालपासून दिल्लीपर्यंत निदर्शनं. देशभरात पत्रकार परिषद घेऊन भाजप ममता सरकारवरती करतायत हल्लाबोल. कोलकात्यातील आरजी कार हॉस्पिटलमधील घटनेवर बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनची प्रतिक्रिया. पीडितेला न्याय मिळावा यासाठी पीडित कुटुंबाच्या पाठीशी असल्याची ऋतिकची एक्स पोस्ट. बांगलादेशात हिंदू बांधवांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ नवी दिल्लीमध्ये मूक मोर्चा. मंडी हाऊस ते जंतर मंतरपर्यंत काढण्यात आला मोर्चा.
हाय सिक्युरिटी असतानाही संसदेत तरुणाची घुसखोरी, गेटवरून उडी मारत तरुण संसदेत शिरला असता सीआयएसएफच्या जवानांनी तरुणाला घेतलं ताब्यात. राहुल गांधींच्या नागरिकत्वासंदर्भात भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांची दिल्ली उच्च न्यायालयात याचिका. राहुल गांधींकडे ब्रिटनचं नागरिकत्व असल्याचा दावा. याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणीची शक्यता. जम्मू काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर अशा 3 टप्प्यात निवडणुका, तर हरियाणामध्ये एकाच टप्प्यात 1 ऑक्टोबरला मतदान, 4 ऑक्टोबरला निकाल. निवडणूक आयोगाची घोषणा. इस्रोनं पुन्हा एकदा इतिहास रचला. इस्रोचा EOS-08 पृथ्वी निरीक्षण उपग्रह झेपावला. स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकलवरून प्रक्षेपण. मोहीम यशस्वी झाल्याची इस्रोची घोषणा. 2027 पर्यंत भारत जगातील तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होईल. IMFच्या गीता गोपीनाथ यांचं भाकीत. इंडिगो एअरलाइन्स एका वर्षामध्ये 1000 महिला पायलटचं टार्गेट पूर्ण करणार. महिला पायलट आणि पुरुष पायलटांची संख्या समान करण्यासाठी इंडिगोचा निर्णय. सध्या इंडिगोत 800 महिला पायलट आहेत. आनंद महिंद्रा यांनी भारतीय बाजारामध्ये लॉन्च केली नवी बाईक BSA गोल्ड स्टार 650. कंपनीची ही नवीन मॉडर्न रेट्रो मोटरसायकल असून ही संपूर्णपणे भारतीय बनावटीत तयार करण्यात आली आहे. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सेन्सेक्समध्ये 1330 अंकांची वाढ. सेन्सेक्स 80,436 वर बंद. निफ्टी 400 अंकांनी वाढून 24,541 वर बंद. जगभरात मंकीपॉक्स आजाराचा थैमान. 70हून अधिक देशात मंकीपॉक्सचा फैलाव. मंकीपॉक्स जगभरात 27,000 रुग्ण तर 1100हून अधिक जणांचा मृत्यू. गोळीबारामध्ये वाचणं चमत्कारापेक्षा कमी नाही. झालेल्या हल्ल्यावरती डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया. वैयक्तिक हल्ल्यामुळे कमला हॅरिस विरोधात नाराजी. ट्रम्प यांचं वक्तव्य. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि कमला हॅरिस पहिल्यांदाच निवडणुकीच्या व्यासपीठावर एकत्र. बायडेन यांच्यासोबत काम करणं हा सन्मान. मेरीलँड कॉलेजमधील कार्यक्रमात कमला हॅरिस यांचं वक्तव्य. इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यामध्ये तणाव वाढला. दक्षिण लेबनॉनच्या आकाशामध्ये धुराचे लोट. उत्तर इस्रायलमध्ये हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायलकडून प्रत्युत्तर. रशियाकडून बेल्डेरोड भागामध्ये आणीबाणी जाहीर. युक्रेनच्या सैनिकांशी चकमक झाल्यानंतर परिस्थिती आणखीनच बिघडली. गोळीबारामध्ये अनेक घरं उद्ध्वस्त, अनेक लोकही जखमी. 11 महिन्यांनंतरही हमास आणि इस्रायलमधील युद्ध सुरूच. युद्धामध्ये आतापर्यंत 17,000 दहशतवादी मारले गेल्याचा इस्रायली लष्कर प्रमुखांचा दावा. हमासनं सहमती दर्शवली नाही तर हल्ला सुरूच ठेवू, इस्रायलचा इशारा. रशियाच्या कुर्स्क प्रदेशामधील 1150 चौरस किलोमीटरच्या प्रदेशावरती युक्रेनचं नियंत्रण. 82 रशियन वसाहती ताब्यात असल्याच्या युक्रेनच्या लष्कर प्रमुखांचा दावा. रशियाच्या कुर्स्क भागामध्ये तणाव वाढला. युक्रेन सैन्याच्या घुसखोरीनंतर मोठ्या संख्येनं लोकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. राज ठाकरे यांच्या आयुष्यावरती आधारित चित्रपट येणार असल्याची चर्चा. सेटवरील शूटचा फोटो व्हायरल. राज ठाकरे यांची भूमिका कोण साकारणार याबाबत उत्सुकता. अभिनेत्री तेजस्विनी पंडित दिग्दर्शन करणार असल्याची चर्चा. दक्षिणेमधील सुपरस्टार विजयचा नवा चित्रपट ग्रेटेस्ट ऑल टाइमचा उद्या टीझर होणार रिलीज. दिग्दर्शक वेंकट प्रभूची सोशल मीडियावर माहिती. चित्रपटाचं नवं पोस्टरही रिलीज. सर्वोत्तम कला सांस्कृतिक चित्रपट श्रेणीमध्ये निर्माता दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी यांचा वारसा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषित. 17व्या राष्ट्रीय फिल्म चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून मल्याळम चित्रपट अट्टमची निवड. तर आनंद एकादशी या सर्वश्रेष्ठ अट्टमसाठीच पटलेखकाचा पुरस्कार. 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये साहिल वैद्य यांच्या आदि गुंजनला 2 पुरस्कार. सर्वोत्तम माहितीपटासह सर्वोत्तम निवेदनासाठी सुमंत शिंदे यांना पुरस्कार. 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा. मराठी चित्रपट वाळवीला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार. 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार दक्षिणेतील अभिनेता ऋषभ शेट्टीला जाहीर. कंतारा चित्रपटातील भूमिकेसाठी पुरस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.